चिंतामणी गणपतीची काही जवळून घेतलेली दृश्य आपण बघतोय। गिरगाव चौपाटीची ही थेट दृश्य आहेत। भाविकांची गर्दी इथे आणखी वाढताना दिसून येते। छोट्या मूर्तींसह आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मोठे गणपती देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। विसर्जनासाठी दाखल झालेले आहेत। लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघतोय। लवकरच गणपती बाप्पाला या तराफ्यावर बसवण्यात येणार आहे आणि हे सगळं दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गर्दी झाली आहे। कॅमेरामध्ये बाप्पाला कैद करण्यासाठी देखील गर्दी झालेली आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप देण्यात येतोय। 22 तास उलटून गेलेत पण जल्लोष अजूनही तसाच दिसतोय गणेश भक्तांचा। कालपासून निघालेली ही मिरवणूक आज गणेश मंडळांची जे बाप्पा आहेत ते गिरगाव चौपाटीवर पोहोचलेत। थेट दृश्य आपण बघतोय गिरगाव चौपाटीवरील लालबागच्या राजाची विसर्जन सोहळा सुरू झालेला आहे। कालपासूनच 22 तास उलटून गेलेत। आता बाप्पा आपल्याला समुद्रकिनारी तिथे दिसतात गिरगाव चौपाटीवर। लवकरच तराफ्यावर त्यांना बसवण्यात येईल आणि बाप्पांसोबत ही खास दृश्य जी आहेत लालबागच्या राजासोबत इतरही सार्वजनिक गणेश मंडळांच्या ज्या मूर्ती आहेत मोठमोठ्या मूर्ती त्या देखील आपल्याला दिसतात। नजरेत साठवून ठेवण्यासारखी ही सगळी दृश्य आहेत। मुंबईसह पुण्याची आपण दृश्य बघतोय। पुण्याची मिरवणूक अजूनही सुरू आहे आणि त्यातले खास देखावे हे पुण्याचं आकर्षण राहिलेलं आहे आणि त्याचेच एक उदाहरण आपण बघतोय। अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे देखावे करण्यात आलेले आहेत पुण्यामध्ये। पुण्याची मिरवणूकही अजूनही सुरूच आहे आणि हळूहळू करत एक एक बाप्पांचं विसर्जन तिथे करण्यात येत आहे। अतिशय वेगळ्या प्रकारचा हा देखावा गणपती बाप्पाचा पुण्यातला दिसून येतोय। माशाचा एक मोठ्या माशाचा आकार देण्यात आलेला आहे आणि त्यावर बाप्पांची मिरवणूक तिथे सुरू आहे। शनिपार मंडळ ट्रस्ट यांच्याकडून हा देखावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याची दृश्य आपण बघतोय। गेली 10 दिवस राज्यातील सगळे लोक बाप्पांची मनोभावे पूजा करत होते। 10 दिवस अतिशय उत्साहाचं वातावरण हे घराघरांमध्ये होतं आणि त्याचबरोबर सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये देखील होतं।
10 दिवस उलटून गेलेत आणि कालपासूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. काल अनंत चतुर्दशी होती. बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन झालंय. घरगुती बाप्पांचं विसर्जन जरी काल झालेलं असलं तरी सार्वजनिक मंडळाचे गणपती यांचं विसर्जन काही प्रमाणामध्ये अजूनही सुरूच आहे. लालबागच्या राजाची ही थेट दृश्य आपण बघतोय. लोकांचा जल्लोष ऐकायला येतोय. बाप्पांची एक शेवटची पूजा करण्यात येते. मोठमोठ्या उंच गणपती बाप्पांच्या मूर्ती आपण लालबागच्या राजाच्या मागे देखील बघू शकतोय. बाप्पांची एक शेवटची पूजा होईल. त्यानंतर आरती बाप्पांची करण्यात येईल आणि त्यानंतर बाप्पांना या तराफ्यावर बसवण्यात येणार आहे. लालबागच्या गणेशोत्सव मंडळाने हा नवीन स्वयंचलित मोटराइज तराफा तयार केला आहे. या तराफ्यावर फुलांची अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे आणि त्यावर आता बाप्पा विराजमान होणार आहेत. लालबागच्या राजासाठी खास हा तराफा तयार करण्यात आला आहे. हा तराफ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा समुद्रामध्ये 360 डिग्री फिरू शकतो. या तराफ्यावर लालबागचा राजा विराजमान झाल्यानंतर अरबी समुद्रात हा तराफा नेण्यात येईल आणि त्यानंतर एक नेत्रदीपक विसर्जन सोहळा आपल्याला बघायला मिळणार आहे.